मित्रांनो, 2024 पर्यंत सर्वांना घरे ही घोषणा मोदी सरकारने केली होती. त्या दृष्टीने या योजनेचा अंतिम टप्पा गाठत असताना सध्या ग्रामीण भागामध्ये घरकुल योजनेचा किंवा मोदी आवास योजनेचा गोंधळ सुरू आहे. या योजनेचं प्रारूप किंवा जो आराखडा तयार झालेला आहे, तर त्याच्यानुसार ही योजना पंतप्रधान आवास योजना या नावाने राबवली जात आहे. मात्र ही राबवत असताना जिल्हा प्रशासन किंवा स्थानिक प्रशासन किंवा याच्या निवडीचे किंवा मंजुरीचे अधिकार हे पंचायत प्रशासनाला असताना याच्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाचा किंवा स्थानिक प्रशासनाचा इंटरफेअर होताना दिसतो आहे. सोबतच ग्रामीण भागामध्ये ही योजना राबवत असताना या योजनेची मूळ सुरुवात ही 1985 मध्ये राजीव गांधी यांनी केली होती आणि त्याच्यानंतर 1990च्या दशकामध्ये ही योजना अतिशय लोकप्रिय ठरली होती आणि याच योजनेला स्वतःच्या आईचं म्हणजे इंदिरा आवास योजना असं नाव देण्यात आलं. पुढे सरकार बदललं आणि 2015 मध्ये मोदी सरकारने 1 एप्रिल 2015 पासून ही प्रधानमंत्री आवास योजना या नावाने ही योजना लागू केली आणि अलीकडे तिचं सुद्धा नाव बदलून मोदी आवास योजना असं प्रचलित झालेलं आहे. कागदोपत्री जरी ते प्रधानमंत्री आवास योजना असलं तरी त्याचे जे फॉर्म वितरित केले जात आहेत किंवा ऑनलाईन सेंटर्सवरून त्याची जी काही विक्री होत आहे तर ती मोदी आवास योजना याच नावाने होत आहे. आणि मग सरकार कुठलंही असो, कुठलीही योजना राबवत असताना ती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचते ना पोहोचते हा भाग गौण असतो. मात्र स्वतःच्या नावाचा गवगवा करून घेणे हा सरकारचा त्याच्या मागचा मुख्य उद्देश असतो. ही योजना 1985 मध्ये ज्यावेळेस सुरू झाली तर त्यावेळेस या योजनेचे जे काही निकष होते तर जे काही बेघर आहेत, अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, इतर मागास असतील, दारिद्र्यरेषेखालील लोक असतील, अशा सर्वांना या निवाऱ्याच्या कक्षेत आणणे हा योजनेचा मुख्य उद्देश होता. सध्या ही योजना राबवली जात असताना 1.95 कोटी घरांचं उद्दिष्ट दिलेलं आहे आणि जवळपास सरकारकडून त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जवळपास 1,94,00,000 घरकुलं पूर्ण झाल्याचं दावा त्यातून केला जात आहे. शासनाच्या वेबसाईटवर ज्या या घरकुलाचे फोटो जे प्रसिद्ध केले जात आहेत तर त्याच्यामध्ये या योजनेसाठी किंवा मोदी आवास योजनेसाठी किंवा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ग्रामीण भागासाठी 1,20,000 पर्यंतचं अनुदान या घरकुलासाठी दिलं जातं. त्याच्यासाठी काही निकष आणि नियम ठेवलेले आहेत. मात्र सुरुवातीला जे काही गटामध्ये जी काही घरकुलाची अंमलबजावणी झाली तर त्याच्यामध्ये ती योजना विशिष्ट गटातील लोकांना म्हणजे जातीनिहाय ही योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. आता ही घरकुलं प्राधान्यक्रमानं ओबीसी साठी आल्याचं बोललं जातं. मात्र बहुतांश भागामध्ये काही आदिवासी आहेत, काही SC आहेत किंवा NT अ ब क ड ई मध्ये जी काही जात प्रवर्ग आहेत तर अशांचा आता यातून स्थानिक पातळीवर गोंधळ उडतो आहे आणि या माध्यमातून 1,20,000 मध्ये स्थानिक ग्रामपंचायत पासून तर पंचायत समिती पर्यंत त्या घरकुलाचा लाभ मिळेपर्यंत प्रत्येक ठिकाणी कमिशन दिल्याशिवाय या घरकुलाचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही. याच्यामध्ये मग तोडणारे अनेक घटक आहेत स्थानिक पातळीपासून तर पंचायत समितीपर्यंत. त्याच्यामध्ये 10 ते 20-30% हा वाटा असाच चालला जातो आणि मग यातून जे काही लाखभरापर्यंत जी रक्कम मिळते आणि त्याच्यावर जे सरकारकडून जे घरकुलाचे फोटो प्रसिद्ध केलेले आहेत किंवा जे व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत तर यातून हे घर बनतं का हा प्रश्न यातून पुन्हा एकदा निर्मित होतो आणि सरकारला ह्या योजना राबवत असताना याच्यामध्ये पारदर्शीपणा असणं आवश्यक असतं. कुठलीही योजना राबवत असताना यामध्ये पारदर्शीपणा असणं आवश्यक असतं. शिवाय ग्रामीण भागातील अनेक अजूनही 50% पर्यंत ही कच्च्या मातीची किंवा जुन्या वळणाची आहेत आणि अशा सर्वांना या घरकुलाच्या कक्षेत आणणं गरजेचं असतं आणि याच्या निवडीचे निकष हे ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक व्यवस्थापनाला किंवा ग्रामपंचायत प्रशासनाला देणे गरजेचे असते. मात्र ग्रामपंचायतकडून ह्या फाईल तयार केल्या जातात आणि त्या पंचायत समितीकडे पाठवल्या जातात आणि अंतिम मंजुरीचे अधिकार
अंतिम मंजुरीचे अधिकार हे त्या पंचायत समितीला असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये बरंच त्या लाभार्थ्याचं शोषण होतं आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. दुसरं असं की या घरकुलासाठी जे काही 1,20,000पर्यंतचं जे काही तोकडं अनुदान दिलं जातं, तर या तोकड्या अनुदानामध्ये साधं शौचालय जरी बांधायचं असलं तर शौचालयाला साधारणतः 50,000पर्यंत खर्च येतो. आणि ज्या पद्धतीची डेमो तयार केलेला आहे या घरकुलाचा, तर तो 1,20,000मध्ये तयार होतो का? किंवा सरकारने किंवा शासकीय यंत्रणेनेच ते तसं 1,20,000मध्ये घरकुल बांधून दाखवावं. नाहीतर ह्या योजना म्हणजे तुमच्या आमच्यासाठी केवळ पोकळ वल्गना ठरत आहेत.